मित्रांनो नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्याच्या घोषणेपासून सरकारनं घुमजाव केलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याचे आश्वासन कधीच दिले नसल्याचं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय। त्यामुळे विरोधकांनी त्यावर जोरदार टीकास्त्र डागलंय। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरली। राज्यात पुन्हा सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना 1500 रुपयेवरून 2100 रुपये दिले जातील असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिलं होतं। मागील अधिवेशनात तर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये संदर्भातील घोषणा करणार असल्याची माहिती दिली होती। मात्र आता यावरून सरकारने घुमजाव केलाय। यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। यावर विरोधकांनी जबरदस्त टीका केली। महायुती सरकारने जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं खोटं होती, ते हळूहळू स्पष्ट होत असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी सरकारवर टीकास्त्र टाकलंय। तर सरकारच्या या घुमजावावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी सरकारवर टीका केली। तर ही होती मित्रांनो लाडकी बहीण योजनेबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।